आपला भावाचा बैल आहे. काय नाव बैलाचं? कबीर कबीऱ्या. कबीऱ्या बैल आहे. आणि मालक कोण आहे त्याचे? संतोष शेट देशमुख. संतोष शेठ देशमुख हे बैलाचे मालक आहेत. आणि याच्यासोबत आता पायरा कोण होता? पहिला घरचाच बैल होता छावा. छावा म्हणून बैल होता. आणि आता जी आपली शर्यत होती ती कोणत्या बैलासोबत होती? वांगणीचं होतं वांगणीचा बैल. काय नाव होतं बैलांचं? ते माहित नाही की त्यांची घरची गाडी होती. त्यांची पण घरची गाडी होती. ओके. आतापर्यंत आपल्या बैलाच्या किती शर्यती झाल्यात आपल्या इथं मुंबई? झाल्या 25. 25 एक झाल्या. म्हणजे ह्या वर्षीच्या सांगते का? या वर्षाच्या तिसरी शर्यत होती. ही तिसरी शर्यत आहे. आणि याच्या आधी आपल्या टोटल आतापर्यंत 25 शर्यती झालेल्या आहेत. आपल्या बैलाची खरेदी कुठनं केली आपण? खरवंडी मंगेश देशमुख त्यांच्याकडनं केली ती. ओके. आतापर्यंत गटाचं काय नियोजन वगैरे कधी केलं का आपल्या बैलाचं? गटाचं अजून केलं नाहीये. मग आता जर यापुढे जर गटाला पालवायचं असेल आपल्या बैलाला तर कसं नियोजन करा? बघू आता कसं काय. आणि सुट्टी मास्टर वगैरे कोण असतं आपल्या गाडीवर? ते आम्हीच पुन्हा साहिल परत ते सुट्टी मास्टर असतात. कळतं ना? बैलाचं नियोजन करतो. बोलले ना. आणि नियोजन वगैरे कोण करतं पूर्ण? पुन्हा बरोबर. ते नियोजन करतात. ओके. आणि बैलाची खासियत म्हणजे आवडता क्षण कोणता आहे तुमचा? आवडता क्षण म्हणजे तो त्यावेळी मालकाची इज्जतीचा प्रश्न येईल ना त्यावेळी तो करून दाखवतो. आज त्याच्या बऱ्याच 2 गाड्या पडलेल्या पण आम्ही त्याला बोललो बाबा आज काय करतोय आज त्यांनी करून दाखवला. आपल्या बैलाला ट्रेनिंग कशा प्रकारे देता तुम्ही? म्हणजे ट्रेनिंग त्याला चकड्याला फिरवणं 2-3 किलोमीटर 4-5 दिवसातून पोहणी आणि फेरा असतो. पवानी वगैरे त्याला देतात. आणि खाद्य असं काय देता बैलाला? खाद्य उडीच असते. ओढीत ऊस वगैरे असं काय? पुट्टी असते असते. पुठी आणि ऊस वगैरे असतं. आपल्याकडे पैरा भेटणं मुश्किल आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पैर नाही देत लोक. आपली घरचीच आहे घरचीच गाडी आपली. पैराची आपण आणि जर कधी दुसरा पायरा करायचं झालं तर असं कोणता असा नामांकित बैल असं आपल्या बैलासोबत पालवा? नामांकित बैल तर नाही कोण देत. आपण घरचीच गाडी पळवतो शक्यतो. घरचीच असते. पायऱ्यात आपलं काय हे नसतं. पायरा म्हणजे घरचीच गाडी आपण पळवतो दरवेळेला. ठीक आहे. असंच दरवेळेला अड्ड्यामध्ये येत राहा आणि प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये विजय होत राहा. पुढील वाटचाली तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.